कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावली आता देवाच्या गाडीवर बसून आता आडगळीच्या त्या खोलीच्या जवळ आलेली असते. आता गाडीवरून उतरत देवा म्हणतो की सावली, अगं मला तू का बोलावलंस आणि तुझ्या मनात काय चाललंय तू सांगतही नाही. आणि लगेच सावली म्हणते की देवा भाऊ, अहो मला तुम्ही वचन द्या, हे तुम्ही कुणाला नाही सांगणार. देवा म्हणतो की इस देवा पे कॉन्फिडंट नाही आहे क्या. आणि लगेच देवा त्याचा हात पुढे करत सावलीला वचन देतो आणि सावली म्हणते की सारंग सरांचा जीव धोक्यात आहे. घडलेली आता आकारची सगळी हकीकत सावली आता देवाला सांगते. आणि आकारला आता तो खोटा मुखवडा आपण आकारच्या तोंडावरचा कसा बाजूला केला होता, आकार कसा आपल्याला धमकी द्यायचा आणि त्यानंतर मेंदळ्यांच्या घरी आकार अस्मीच्या आणि सारंगच्या लग्नात कसा सहभागी झाला, हे सगळे सत्य आता सावली ही देवाला सांगते. सावली म्हणते की तेव्हा देवा भाऊ, सारंग सरांचा जीव धोक्यात आहे म्हणून मी हे कुणाला नाही सांगितलं. देवाच्या आता सगळं गणित लक्षात आलेलं असतं आणि त्या माणसाचा फोटो दाखवत सावली म्हणते की मला तुम्ही या माणसाची माहिती द्याल का. तेव्हा आता देवा म्हणतो की काय सिस्टर एवढंच. देवा म्हणतो की एवढं टेन्शन कशाला घेतेस, देवा आहे ना इथे. देवा आता सावलीला म्हणतो की तू फक्त एक काम कर, त्या माणसाने ज्या ज्या नंबरवरून कॉल केला ना ते सगळे नंबर मला पाठव, बाकी सब आपण देखताय. आणि पुन्हा जर त्याने फोन केला तर लगेच मला कळवायचं, ओके का सिस्टर, असे देवा सावलीला सांगतो. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी सारंगच्या लग्नाची जय्यत तयारी होऊन सारंग आता त्याची सगळे आवरून खाली येतो. तिलोत्तमा सारंगला बघते. तिलोत्तमा हसतच खुश होत म्हणते की सारंग तू खूप छान दिसतोस आणि माझीच दृष्ट लागायची तुला, असे म्हणत काजळाचा टिक्का तिलोत्तमा सारंगला लावते. त्यानंतर तिलोत्तमा सारंगला आतमध्ये घेऊन जाते. इकडे आता सावली ही भागवतांच्या घरी एरझऱ्या मारत असते तर कान्हू विठ्ठलाची पूजा करत असते. आणि इकडे कान्हू विठ्ठलाजवळ प्रार्थना करत म्हणते की सावली तुझी सावली आहे विठ्ठला, तरी तू तिच्यासोबत असं का वागतोस. तेवढ्यात एरझऱ्या मारत असलेल्या सावलीच्या मोबाईलवर आता देवाचा फोन येतो. देवा सावलीला सांगतो की त्या आकारचा मोबाईल नंबर ट्रेस झाला आहे आणि आता मी तुला लगेच सगळी डिटेल्स पाठवतो आणि तू लगेच कॅच कर. आणि देवा फोन ठेवतो. तेवढ्यात सावली आता मोबाईल बघू लागते तर एकनाथराव तिथे येतात आणि म्हणतात की साऊबाळा अगं काय झालंस. कान्हू म्हणते साऊबाळा अगं अशी तू कुठे निघालीस. आता डोळ्यात सारंग सरांची प्रेमाची ज्वाला भडकत आता सावली म्हणते की सारंग सरांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या जीवावर आलेलं संकट दूर करायला मी निघाली. एकनाथराव आणि कान्हू सावलीच्या डोळ्यात आता सारंगचे ते प्रेम बघते. कान्हू म्हणते कर्तव्य करायला निघालीस का, थांब आलेच मी जरा, असे म्हणत कान्हू आता भरजरी साडी घेऊन आता ती सावलीजवळ येते आणि सावलीला देते. इकडे तिलोत्तमा सारंगला देवासमोर आणते आणि सारंगला नमस्कार करावयास सांगते. सारंगने हात जोडताच आता तिलोत्तमा म्हणते की सारंग मी तुझी आई आहे, तुझं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मला सगळं समजतं. आणि तिलोत्तमा आता सारंगकडे बघत म्हणते की अस्मी आणि तुझा जोडा ना खूप छान दिसतो सारंग, आणि अस्मीच ही तुझी योग्य जोडीदार असल्याचे तिलोत्तमाने सारंगला सांगितलेलं असतं. तेवढ्यात आता गणपती बाप्पासमोर हात जोडत सारंग विचार करतो की सावलीशिवाय मी लग्नाला उभं राहतोय खरं, पण तुझ्याशिवाय सावली माझं आयुष्य परिपूर्ण नाहीये, असे म्हणत आता सारंगने गणपती बाप्पाला हात जोडलेले असतात. इकडे आता विठ्ठलासमोर साडी घालून नव्या भरजरी साडीत सावली आता विठ्ठलासमोर आलेली असते आणि प्रेमाने सावली आता विठ्ठलाकडे बघून विठ्ठलाच्या पाया पडते. आणि त्यानंतर आता सावली ही कान्हू आणि एकनाथरावच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते. भागवतांच्या दरवाजात येताच सावली विचार करते की सारंग सर तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमची बेस्ट फ्रेंड ना तुम्हाला काही होऊ देणार नाही. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी भटजी आलेले असतात आणि लग्नाची मुहूर्ताची सगळी वेळ झालेली असते. भटजींनी सगळी तयारी केलेली असते. तेवढ्यात आता तिलोत्तमा नीलला म्हणते की नील बघ बरं सारंगचं आवरलंय की नाही. नील आता सारंगला बोलावायला जातो आणि नील आता सारंगच्या बेडरूममध्ये येताच आता त्या ऑलरेडी राज हा सारंगसोबत बोलत असतो. राज म्हणतो की सारंग अरे बोल्यावरती चढायला असा आगस करू नकोस, कारण माझ्यापेक्षा आईचा विश्वास तुझ्यावरती जास्त आहे. आणि राज म्हणतो की नील घेऊन जा सारंगला. तर नील आता सारंगला बाहेर घेऊन येतो. तेवढ्यात आता भटजी आणि सारंगच्या वहिनीला आता सारंगचे औक्षण करायला सांगताच आता अमृता ही सारंगचे औक्षण करते. भटजी आता सारंगला खाली बसावयास सांगतात तर अमृता राज नील सगळेजण आता सारंगकडे बघतात.
इकडे आता सोहमच्या मनात चलबिचल सुरू होती. सोहम आता ताराला म्हणतो की तारा, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही आहे. ते ऐकताच आता तारा म्हणते की अरे पण हे लग्न मॉमने ठरवलं तेव्हा आपण काय करू शकतो सोहम. इकडे आता अस्मी तिच्या बेडरूममध्ये दागिने भरजरी साडी घालून तयार होत असते आणि ते खूप सारे दागिने बघून आता अस्मी खूप खुश होते आणि आरशात बघत आता अस्मी म्हणते की सौ अस्मी सारंग मेंदळे, लग्नाच्या वेळेसच तुझ्याजवळ एवढे दागिने आहेत, लग्नानंतर तर तुला पैशाच्या राशीवर झोपायचे. इकडे आता अस्मी ताबडतोब तिच्या गुंडांना कॉल करते आणि म्हणते की मला ना माझं लग्न होण्याच्या अगोदर त्या आकारचं डेट सर्टिफिकेट पाहिजे आणि सगळं काम योग्य प्रकारे योग्य वेळेत व्हायला हवं असे म्हणत अस्मी फोन ठेवते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता पाठीमागून ऐश्वर्या आता अस्मीच्या रूममध्ये येते आणि अस्मीकडे बघत म्हणते की वा तू तर एकदम छान दिसते. खुश होत अस्मी म्हणते की थँक्यू. अस्मी म्हणते की सारंग एवढ्या लाडका आहे त्याच्या आईचा आणि त्याच सारंगची ही अस्मी आता बायको होणार आणि मेंदळ्यांची सर्वश्रेष्ठ सून होणार. तेवढ्यात ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की तुझी इतकी फ्रॉड मुलगी मी आत्तापर्यंत बघितलेली नाही आहे. आणि लगेच आता अस्मी हसतच ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते की तुम्ही कुठे कमी आहात. लगेच आता बोट करत ऐश्वर्या म्हणते की नीट बोल आणि चल आता. लगेच आता अस्मी म्हणते 1 मिनिट तुम्ही कुठे निघालात. अस्मी म्हणते की मला मेंदळ्यांची फ्रॉड सूनसुद्धा माझ्यासोबत हवी आहे आणि तुमच्याच सगळ्या परवानगीने हे सगळं झालं आहे ना, म्हणून मला तुम्हीसुद्धा सोबत आहोत असे आता अस्मी आता ऐश्वर्याला सांगते. अस्मी म्हणते की मी तर रेडी आहेतच, पण मला ना काहीतरी मिसिंग वाटतं. तर ऐश्वर्या डोक्याला हात लावत म्हणते चल. आता अस्मी म्हणते की अजून काहीतरी मिसिंग वाटतंय आणि अस्मी ऐश्वर्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवत म्हणते की मला असं धरून चाला. आणि आता कसं बरं वाटतंय, निघायचंय का आता. ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो पण ऐश्वर्याचा नाविलाज असतो. इकडे आता सांगितल्याप्रमाणे सावली त्या आडगळीच्या खोलीमध्ये आलेली असते. सावली विचार करते की इथे तर कोणीच नाही आणि देवाभाऊने सांगितलं आकारचा जीव धोक्यात आहे आणि इथे तर कोणीच नाही, मी आता कसं शोधू. आणि तेवढ्यात आता सावली पुढे येताच आता आकार त्याची बॅग भरून तिथून जात असताना सावली आकार समोर येते आणि म्हणते की आकार. आणि तेवढ्यात आकार आता सावलीकडे बघतो. आकार आता सावलीला ढकलून जाऊ लागतो. तर तेवढ्यात सावली आकारला धरते, जोराने आकारच्या सनकन कानाखाली मारते आणि म्हणते की मी तुला ओळखलंय. आणि लगेच आता सावली म्हणते की हे बघ, तू ज्यावेळेस पळून जात होता ना त्यावेळेस मी तुला ओळखलंय आणि सारंग सरचा जीव धोक्यात आहे. तूच सारंग सरांना मारण्याचा प्लॅन केला होता ना. आणि आता सावली म्हणते की तुला जर शिक्षा होऊ नये असं वाटत असेल तर हे सगळं काय करतोय तू ते मला पटकन सांग. आकार आता विचार करतो आणि तेवढ्यात आता आकार म्हणतो हे सगळं मी त्या अस्मीच्या सांगण्यावरून केलंय. ते ऐकताच सावलीला धक्का बसतो आणि सावली म्हणते अस्मी. तर आकार म्हणतो हो. आकार म्हणतो की तू सारंगला डिवोर्स दिल्यानंतर ती सारंगसोबत लग्न करणार होती आणि या सगळ्यांमध्ये त्या अस्मीने माझा वापर करून घेतला सावली. आणि आता आकार घडलेली सगळी हकीकत आता सावलीला सांगतो. अस्मीने आपल्याला काय काय करायला सांगितले हे सगळं सत्य आता सावलीसमोर आलेलं असतं. आणि इकडे आता आकार हा सावलीला सगळं सत्य सांगतो. तर सावली म्हणते की हे सगळं खरं आहे कशावरून. तेव्हा हे सगळं खरं आहे याची खात्री आता आकार सावलीला देतो आणि त्या क्षणी अस्मीचे गुंड त्या ठिकाणी आलेले असतात. ते गुंड आता आकार आणि सावलीला बघतात. पटकन तो गुंड अस्मीला कॉल करतो आणि म्हणतो की मॅडम इथे फक्त आकारच नाही आहे तर इथे त्याच्यासोबत एक मुलगीसुद्धा आहे. तर अस्मी म्हणते की मग दोघांनाही संपवा आणि मला पाठीमागे कुठलाही पुरावा राहायला नको अशी ऑर्डर आता अस्मीने त्या गुंडाला दिलेली असते. आणि तो गुंड फोन ठेवताच आता आकार आणि सावली समोर येत म्हणतो की आता अस्मी मॅडमने ऑर्डर दिली या दोघांनाही संपवायचे आणि तेही एकाच वेळेस, कुठलाही पुरावा मागे राहायला नको असे त्याच्या साथीदाराला त्या गुंडाने सांगितलेलं असतं. इकडे सारंग आता भटजीसमोर बसलेला असतो. तिलोत्तमा सगळेजण आता अस्मी येण्याची वाट बघतात. तेवढ्यात तिलोत्तमा ऐश्वर्याला जवळ बोलावत म्हणते की अस्मी कुठे. तर ऐश्वर्या म्हणते येईलच ती आत्ता. आणि आता तो गुंड पटकन त्याच्या जवळचा सुरा बाहेर काढतो आणि जोराने तो सुरा आता अस्मीवरती उगारतो. अस्मी आता घाबरते आणि
डोळे मिटते त्या क्षणी पाठीमागून त्या गुंडाला आता देवाने धरलेली असते आणि एका झटक्यात देवा आता त्या गुंडाला पालथे पाडून बाजूला ढकलवतो. त्या गुंडाला खूप लागलेलं असतं आणि तेवढ्यात आता लगेच हसत देवा म्हणतो की आला रे आला, देवा आला आणि कमॉन बॉईज असे म्हणत बाकीचे गुंड आता देवाला धरतात. पण देवा एकेका गुंडाला कुत्र्यासारखी धुलाई करून बदबद बदलतो आणि देवाचा तो अजब पराक्रम बघून आता ते गुंड घाबरतात. देवाने एकेका गुंडाला एकेका फटक्यात नीट केलेलं असतं. इकडे आता अस्मी ही खाली सारंग समोर येते. तेवढ्यात आता भटजी म्हणतात की अस्मी नवरी मुलीने आता त्यांच्या आईवडिलांनी इथे यावे. तर तिलोत्तमा म्हणते की नवऱ्या मुलीचे आईवडील हयात नाहीये. नील आणि ऐश्वर्याने त्यांच्या वतीने विधी केले तर चालतील का? तर भटजी म्हणतात हो. आणि इकडे आता देवा सावलीला म्हणतो की सिस्टर या सगळ्यांना फक्त देवाचे हे 2च हात काफी आहेत. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिकडे मंडपामध्ये पोहोच. तोपर्यंत हा देवाना यांचा इथे बँड वाजवतो. आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की आजच्या बातम्या वाचूयात. तो गुंड लगेच आता देवावरती हात उचलतो. तर देवा त्याचा हात धरत म्हणतो की चांदणी चौकात झाला एका गुंडाचा हात फ्रॅक्चर. दुसरा गुंड आता पाय उचलतो. तर तो पाय धरत देवा म्हणतो की आता दुसऱ्या गुंड्याचा झाला पाय फ्रॅक्चर आणि एका गुंडाचा हात तर दुसऱ्या गुंडाचा पाय आता देवाने फ्रॅक्चर केलेला असतो. आणि इकडे आता भटजी हे सारंग आणि सावलीच्या लग्नाचे मंत्र म्हणू लागतात. नील ऐश्वर्या सांगितल्याप्रमाणे भटजींनी आता जे काही सांगितलं ते सगळे विधीपूर्वक करत असतात. तर आता इकडे सारंगचे लक्ष सारंगच्या तनात आणि मनात फक्त सावली असते. सगळे लक्ष सारंगचे सावलीकडे लागलेले असते. तर भटजी आता मंत्र म्हणत असतात आणि त्याच वेळेस आता त्या खोलीतून सावली ही पळत पळत बाहेर येते आणि सावली आता पळत पळत असताना इकडे तिकडे बघते. आणि त्याच वेळेस आता सावलीला समोर झाडाला बांधलेला एक घोडा दिसतो आणि लगेच सावली निश्चय करते आणि पळत पळत त्या घोड्याजवळ जाते. इकडे आता सारंग अस्मीचे लग्नाचे मंत्र भटजी म्हणत असतात. तिलोत्तमाने आता हात जोडलेले असतात. सारंगच्या हातावर हात ठेवत उदक आता अग्निकुंडात सोडत लग्नाची विधी अस्मी आता सारंग सोबत पूर्ण करत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे सावली ही पळत पळत येऊन घोड्यावरती बसते आणि दबंग स्टाईलने सावली आता मेंदळ्यांच्या घराकडे घोड्यावरून निघालेली असते. तर आता वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून येत सावली आता कसे अस्मी आणि सारंगचे लग्न थांबवते. भर मेंदळ्यांच्या दरवाजात येत अस्मी तुझा खेळ आता संपला असे म्हणत सावली आता अस्मीचा खोटारडा चेहरा कशी तिलोत्तमासमोर आणते. आणि आता अस्मीचा खोटारडा चेहरा तिलोत्तमासमोर येऊन सारंगच्या प्रेमासाठी सावलीने हे जे काही केलं ते सत्य सावली कसे सारंग समोर आणते. आणि सारंग त्याच वेळेस आता सावलीच्या प्रेमाची कबुली देत तिलोत्तमा कशी सारंग आणि सावलीचे लग्न लावते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.